दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अवैध दारूधंदे व विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी तळेगाव दिंडोरी येथील महिलांच्या वतीने दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की ग्रामपंचायत तळेगाव दिंडोरी हद्दीतील सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे। सदर दिनांक 24 जानेवारी रोजी महिला सभेत गावातील दारूबंदीबाबत तक्रार अर्ज केला असून गावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्याने वादविवाद प्रमाण वाढल्याने महिलांना दररोज बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। याबरोबरच टवाळखोरीचा सुळसुळाट वाढला आहे। तळेगाव दिंडोरी परिसरातून शाळेत येणाऱ्या मुलींची छेडछाड करणे, दमदाटी करणे, शस्त्राचा धाक दाखवणे किंवा बाळगणे इत्यादी प्रकारचे एक ना अनेक गुन्हे घडत आहेत। तसेच परिसरात बलात्कार, खून खराबा, चोऱ्या करणे यासारखे गंभीर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे। त्याचप्रमाणे लहान मुले सुद्धा दारूच्या आहारी गेली आहेत। तरी तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील अवैध दारूधंदे, दारू विक्री बंद करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शैला उफाडे, सरपंच सोनाली चारोस्कर, पोलीस पाटील रोशन परदेशी, माया बेंडकुळे, छाया चारोस्कर, यमुना चारोस्कर, दुर्गा चारोस्कर, लीला चोकोर, लंकाबाई चारोस्कर, मंगला चारोस्कर, रचना चारोस्कर, मंजुळा पवार, कमल निसाळ, रोहिणी चारोस्कर, हिराबाई दोबाडे, धोंडेबाई बदादे, सीमा राठोड, विमल शिंदे, बाळाबाई बाग, सुवर्णा चारोस्कर, फुल्याबाई चारोस्कर आदी महिला उपस्थित होत्या। प्रतिनिधी गोविंद थोरात, स्टार न्यूज नाशिक।